नमस्कार. यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी. आचारसंहिता संपताच मिळणार मोठा लाभ. कर्मचाऱ्यांना मिळणार तिहेरी आर्थिक लाभ. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायलाही विसरू नका. व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या काळात एक आनंदाची बातमी मिळणार आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना आचारसंहिता संपताच तिहेरी आर्थिक लाभ मिळणार आहेत. ते कोणकोणते लाभ मिळणार आहेत तर चला पाहूया सविस्तर. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासून 4% DA वाढ लागू करण्यात आली आहे. सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर आता राज्यातील कर्मचाऱ्यांना DA वाढीचा निर्णय आचारसंहितेमुळे लांबणीवर गेलेला आहे. परंतु निवडणूक संपताच कर्मचाऱ्यांना DA वाढीचा लाभ लागू करण्यात येणार आहे. आचारसंहिता पूर्ण झाल्यानंतरच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात DA वाढीबाबतचा निर्णय निर्गमित होणार असून जून पेड इन जुलै महिन्यात DA वाढीचा लाभ कर्मचाऱ्यांना अनुदेय करण्यात येणार आहे. DA वाढ ही माहे जानेवारी 2024 पासून कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार असल्यामुळे आता माहे जानेवारी ते मे अशा एकूण 5 महिन्याची DA थकबाकी रक्कम अदा करण्यात येणार आहे. सदरची DA वाढ ही 4% असल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 50% दराने DA वाढ लागू होणार आहे. माहे जुलै महिन्यात दरवर्षी राज्यातील कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात येते. त्यामुळे आता राज्यातील कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात DA वाढ, DA फरक तसेच वार्षिक वेतनवाढ अशा प्रकारे तिहेरी आर्थिक लाभ मिळणार आहेत. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. नमस्कार.